पुढच्या बातमीकडे बातमी आहे गणेशोत्सवासंदर्भातली। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात 1.5 दिवसांच्या बाप्पाला आज निरोप दिला जातोय। आज 1.5 दिवसाचे गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत। अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या घरी देखील 1.5 दिवसाच्या गणपतीचं आगमन काल झालं आणि आज निरोप दिला जातोय। सहकुटुंब बाप्पाला निरोप देते आहे। 1.5 दिवसांच्या बाप्पाला सर्वत्र निरोप दिला जातो। याबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, आज 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जातोय, कसं वातावरण? नक्कीच ज्या पद्धतीनं काल बाप्पाचं आगमन झाल्यानंतर आज भावपूर्ण आणि जड अंतकरणानं 1.5 दिवसाच्या बाप्पाला जो आहे हा निरोप दिला जातोय। आता मी दादर येथील कृत्रिम तलावाच्या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मुंबईकरांचा गेल्या काही वर्षांपासून हा कल जो आहे हा कृत्रिम तलावांकडे आपल्याला पाहायला मिळतोय। कृत्रिम तलावामध्ये लाडक्या बाप्पाचं जे आहे हे विसर्जन करण्यासाठी मुंबईकर जे आहेत हे मोठ्या संख्येने येत असतात। आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक जण बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महानगरपालिकेकडनं अशा पद्धतीची प्रत्येक विभागात ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची उपाययोजना जी आहे ही केलेली आहे। तर आत्ता दादर कृत्रिम तलावाच्या या ठिकाणी जवळपास 500 ते 600 गणपती मूर्तींचं विसर्जन जे आहे हे या कृत्रिम तलावामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। अनेक कुटुंब जे आहेत हे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। बाप्पाचा जयघोष करतायत की पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीचा जयघोष सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। संपूर्ण या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं गणेश बाप्पा घरी यायचा आनंद आणि निरोपाचा दिवस जो आहे हा आज आहे, कारण का 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन जे आहे हा केलं जात आहे। मुंबईत मोठ्या संख्येनं जे आहेत हे मुंबईकर या ठिकाणी येत असतात। आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। लाडक्या बाप्पाला निरोप देत आहे 1.5 दिवसाच्या? नहीं मुझे आप किससे और से बात कर लो। अनेक जण लोक आहेत जे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जे आहेत हे या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल, मनोभावे सेवा केल्यानंतर आता लाडक्या बाप्पाला निरोप देत आहे? आम्हाला फार म्हणजे सेवा 2-1.5 दिवस कसे केले काय कळलं नाही आणि आता परत गणपती राहायला निरोप द्यायचा आहे तर आम्हाला मना भरून आलेलं आहे अगदी। आणि लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना आम्हाला फार वाईट वाटत आहे, पण पुढच्या वर्षी लवकर या असं आम्ही सांगत आहे। नक्कीच एकीकडे निरोप देताना सुद्धा काहीसा उत्साह जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण का ज्या पद्धतीने लाडक्या बाप्पाचं आगमन मुंबईत झालं होतं, धूमधडाक्यात वाजत गाजत लाडक्या बाप्पाचं आगमन जे आहे ते मुंबईत झालं होतं। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर 1.5 दिवसाच्या बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातोय। अनेक मागण्या ज्या आहेत त्या बाप्पाच्या कानात सुद्धा सांगितल्या जातात ज्यावेळेला बाप्पाला निरोप दिला जातो। आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर महानगरपालिकेकडनं मुंबईत ठिकठिकाणी अशा पद्धतीचे कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत, जेणेकरून पर्यावरणाच्या दृष्टीनं विचार करून महापालिकेकडनं गेल्या काही वर्षांपासून हे पाऊल जे आहे हे उचललेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांचा कल जो आहे हा कृत्रिम तलावाकडे होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता मुंबईकर जे आहेत हे संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येनं 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी कृत्रिम तलाव असतील किंवा मुंबईचे समुद्रकिनारे असतील याच्याकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच कृत्रिम तलावात यंदा बाप्पाचं विसर्जन केलं जाते। महापालिकेकडून दरवर्षी त्या पद्धतीनं व्यवस्था केली जाते। यंदाची व्यवस्था कशी आहे? आणि आणखीन एक महत्त्वाचं असं की यंदा कृत्रिम हौदांमध्ये किंवा तलावांमध्ये विसर्जन करण्याकडे कल वाढलाय का गणेश भक्तांचा? नक्की ज्या पद्धतीनं आपण पाहतोय आता दादर कृत्रिम तलावाचा जर आपण आढावा घ्यायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन्स तयार करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसाठी वेगळा सेक्शन आहे, तर शाडूंच्या मातींसाठी वेगळ्या पद्धतीचे हौद जे आहेत हे तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि मुंबईकरांची वाढती मागणी जी आहे ही कृत्रिम तलावांच्या बाबतीत होताना आपल्याला पाहायला मिळते। लाडक्या बाप्पाला निरोप दिलेला आहे तुम्ही? हाँ, विसर्जन किया अभी हमने, तो यहाँ बहुत अच्छा बनाया है इन्होंने पॉन्ड, और हमको बहुत आसानी पड़ती है यहाँ पे आने को, और इको फ्रेंडली है। बीएमसी ने पिछले 4-5 साल से ऐसे पॉन्ड खड़े किए हैं, कैसा लगता है? क्योंकि बहुत सारे मुंबईकर की एक डिमांड थी कि ऐसे पॉन्ड हर जगह होना चाहिए। होना ही चाहिए। हाँ, awesome is very small word. It is just fabulous. मतलब पहले हम शिवाजी पार्क चौपाटी पे जाते थे, दादर चौपाटी पे हमको बहुत प्रॉब्लम होती थी, बहुत स्लिपरी होता था, बहुत डर लगता था जाने के लिए। लेकिन ये जब से पॉन्ड बना है ना तब से इतना आसान हो गया है ना विसर्जन करना। इट्स वेरी सिंपल एंड वेरी इजी एंड वेरी नाइसली डन। नक्कीच हिमाली ह्या मुंबईकरांच्या नक्कीच विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर